नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. माझा एक असं म्हणणं आहे की महिला, बायका, स्त्रिया मार्केट खूप छान करू शकतात. ते का करू शकतात त्याचं एक कारण, एक ती स्त्री असते, बहीण असते, बायको असते, आई असते प्रामुख्याने, आणि मुलांमध्ये जे बदल होत असतात त्या प्रत्येक बदलाला ती सामोरी जाते. त्याचप्रमाणे सगळं सामावून घेऊन संसार सुखी समाधानी कसा होईल हे ती पाहते. तसंच मार्केटमध्ये सुद्धा सातत्याने बदल होत असतात. म्हणजे समजा आता क्रूड 110 झालं होतं, 100 झालं होतं, 80ही झालं होतं, 78ही झालं होतं, पूर्वी 65ही होतं. त्याच वेळेला व्हिक्स कसा होता, त्याच वेळेला बाकीचं वातावरण कसं होतं, आणि त्या सगळ्या घटनेला मार्केट कसं सामोरं गेलं याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि या सगळ्यातून आपलं प्रमुख ध्येय काय आहे? कशासाठी? पैशासाठी. मार्केटमधून फायदा मिळवायचा आहे आणि तोटा कमी ठेवायचा आहे. संसारात कुठलीही अडचण आली तर न घाबरता त्याला तोंड द्यायचं आहे. तसंच मार्केटमध्ये कुठलीही उलथापालथ आली तर त्याचा आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे बघायचं आहे. म्हणजेच मार्केट चांगल्या पद्धतीने अंगी बनवायचं आहे. आता एकदा क्रूड खाली येऊन पुन्हा क्रूड वाढायला सुरुवात झाली. आता 90च्या जवळपास क्रूड आला आहे. 4.69 बॉन्ड यील्ड आहे. डॉलर इंडेक्स 99-80 आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 258 कोटीची कॅशमधली. तर DIIची पण खरेदी आहे 24.77 कोटींची, अर्थातच कॅशमधली. सध्याच्या वातावरणामध्ये सोनं चांदी का पुन्हा वाढायला लागलं आहे असं तुम्हाला वाटलं असेल. म्हणजे जशी जशी अमेरिकेतली परिस्थिती सुधारते त्याच वेळेला अमेरिकेचं जे फेड आहे ते रेट वाढवण्याचा निर्णय घेत नाही, स्टेबल ठेवत आहे रेट. आणि त्यामुळं सोनं आणि चांदी याच्यामध्ये हळूहळू वाढ व्हायला पुन्हा सुरुवात झाली आहे. तर सोनं 1,53,000चं आज 1,56,000 जाऊ शकेल असा अंदाज आहे. आणि चांदी 2,33 होती, ती 2,38पर्यंत जाईल असं आज वाटतं. ब्लूमबर्गने एक बातमी दिली आहे की इराण आणि ओमान यांच्यातली जी बोलणी आहे ती शेवटच्या टप्प्यात आली आहे. रशियाची जी रिफायनरी आहे त्या 2 रिफायनरीवर हल्लासुद्धा झाला आहे. येल पुन्हा ढासळायला सुरुवात झाली आहे. आणि आज संध्याकाळी अमेरिकेमध्ये CPI म्हणजेच महागाईचे आकडे जाहीर होणार आहेत. आणि ही महागाई थोडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. महागाई वाढण्याचा वेग कमी होईल अशी अपेक्षा आहे. असं जर झालं तर फेड इंटरेस्ट रेट वाढवणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतं आहे की इंटरेस्ट रेट वाढणार नाहीत, तर ते स्थिर राहतील, आहे त्याच पातळीवर राहते. आणि असं झालं तर सोनं चांदीमध्ये पुन्हा तेजी येईल. टाटा सन्सची AGM पुढच्या आठवड्यात आहे. आणि त्या AGMच्या आधी चंद्रशेखर
राजीनामा देतील अशी एक वार्ता आहे किंवा कुणकुण आहे. सेबी FBI पार्टिसिपेशनची मंजुरी देईल असं एक काल गाजत होतं आणि ती मंजुरी मिळाली आहे, तर त्याचा चांगला परिणाम MCXवर होऊ शकतो. मार्केट सकाळी मी बघितलं तर गिफ्ट निफ्टी मंदीमध्ये होता, पण हळूहळू गिफ्ट निफ्टीमध्ये सुधारणा होऊन तो ग्रीन झालेला दिसतोय. म्हणजे आज मार्केट जरी थोडंसं मंदीत उघडलं तरी सुधारण्याची शक्यता दिसती आहे, पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असेल. आपण जे रिझल्ट लागले ते पाहूया. बरेच रिझल्ट लागणार, कारण 15 ऑगस्ट शेवटचा दिवस आहे, म्हणजे आता एकच दिवस, 1-2 दिवस रिझल्ट लागत राहते. सिमेन्सचा रिझल्ट लागला. मार्जिन थोडंसं कमी आहे, पण प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला. कल्पतरू प्रोजेक्टचा रिझल्ट चांगला आहे. RVNLचाही रिझल्ट चांगला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या. SKF यांचा मात्र प्रॉफिट आणि मार्जिन दोन्ही कमी झालं आहे. इन्सेक्टिसाइड्स कमजोर रिझल्ट आहे. प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. SKFने मात्र 20 रुपये डिव्हिडंड दिला आहे. JSW ड्युलक्स यांचाही रिझल्ट कमजोर आहे, पण ते एका शेअरचं 10 शेअरमध्ये रूपांतर करणार, म्हणजे स्प्लिट करणार आहेत. मन्नापुरमचा रिझल्ट सुंदर आहे. शेअर तेजीत राहू शकतो, पण त्याविरुद्ध PI इंडस्ट्रीचा रिझल्ट कमजोर आहे, त्यामुळे शेअरमध्ये मंदी येऊ शकते. लिंडेचा रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. बाटाचा प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे, पण बाटाने 25 रुपये डिव्हिडंड दिला आहे आणि 19 ऑगस्ट रेकॉर्ड डेट आहे. RHI मॅग्नेसिटा रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. NBCCचा रेव्हेन्यू कमी झाला आहे. L&Tने व्योमा AI लिमिटेडला डेटा सेंटर आणि क्लाउड बिझनेस हे 1400 कोटी रुपयाला ट्रान्स्फर केलं आहे आणि त्याचप्रमाणे L&T नेटवर्क सर्व्हिसेसमधला पूर्ण स्टेक 30 कोटीला ट्रान्स्फर केला आहे. म्हणजे अर्थातच हे पैसे L&Tला मिळतील आणि त्या प्रमाणात शेअर वाढेल. सरकारने 2 व्हीलर इन्सेंटिव्ह फ्रेमवर्कचे फायदे मार्च 2028 पर्यंत मिळत राहतील असं जाहीर केल्यामुळे TVS मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटो, ओला, ॲथर हे शेअर कालही तेजीत होते. आजही त्यांच्यातील तेजी चालू राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काल हॉस्पिटलचे शेअर मंदीत होते. तर का? तर पार्लमेंटरी पॅनलने रूम चार्ज आणि सर्जरी चार्ज हे 3 स्टार पातळीवर आणावेत असं सांगितलं आहे. आता ते काय करणार आहेत? तुमचं हॉस्पिटल ज्या एरियात आहे त्याच्या जवळपास जे 3 स्टार हॉटेल असेल, तर त्या हॉटेलचे जे रूम रेट असतील त्या रूम रेटप्रमाणे हॉस्पिटलमधले सुद्धा रूम रेट ठेवावेत असं सुचवलं आहे. आणि मग ज्या पातळीवर रूम रेट असतील त्याच पातळीवर सर्जरीचे चार्जेस, सगळे चार्जेस ठेवले पाहिजेत असं एक सूचना आहे. अजून ती अंमलात आली नाही आहे, पण लोकांनी त्याच्याच आधी
विक्री करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काल हॉस्पिटलचे जे शेअर होते म्हणजेच अपोलो हॉस्पिटल, मॅक्स, फोर्टीज, वेदांता आणि वोखाट, तर हे सगळे शेअर काल काही अंशी मंदीत होते. म्हणजे हे त्यांनी सुचवलं आहे तेवढंच स्वीकार केलं जाईल असा त्याचा अर्थ नाही, पण ही एक सूचना आल्यामुळे काही अंशी तरी रेट कमी करावे लागतील. आणि लोकांची जी चर्चा आहे की लोकांना आता परवडत नाही आहे, तर त्याचा खर्च काही प्रमाणात सरकार कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. HG इन्फ्रा यांना लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले राजस्थान सरकारकडून. JNK यांचा रिझल्ट खूप छान लागला आहे, शेअर तेजीत राहण्याची शक्यता. डेल्टा मात्र फायद्यातून तोट्यात गेले, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे, पण त्यांना वन टाईम लॉस आहे 307 कोटींचा. सेनको गोल्डचं रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे, पण सेनको गोल्डपेक्षा TBZचा रिझल्ट अधिक चांगला आहे. मान इंडस्ट्रीचा रिझल्ट तर सुंदर आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या तर शेअर तेजीत राहू शकतो. टेक्नो इलेक्ट्रिकचं रेव्हेन्यू वाढला आहे. MMTCचं अदर इन्कम वाढलं आहे आणि त्याचा समावेश रिझल्टमध्ये आहे, तर ते अदर इन्कम बाजूला करून रिझल्ट पाहायला हवा. 70 कोटीचं 145 कोटी एवढा अदर इन्कम झाला आहे. पॉलीप्लेक्स तोट्यातून फायद्यात आली आहे. सोम डिस्टिलरी कमजोर रिझल्ट आहे. दम कॅपिटल रेव्हेन्यू वाढला आहे. नेफ्रोकेअरचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. आशियाना हाऊसिंगचं प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे. इनोव्हा कॅपटॅपचा रिझल्ट सुंदर आहे. लँडमार्क कार यांचं मार्जिन कमी झालं आहे आणि लँडमार्क कारनी वॉलेट, क्रेडिट आणि बाकीच्या सगळ्या फायद्यासाठी टेक्सो चार्ज झोनबरोबर एक MOU साईन केला आहे. फ्लेअर रायटिंग यांचं प्रॉफिट, मार्जिन दोन्हीही गोष्टी कमी. रेपको फायनान्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. हर्षा इंजिनिअरिंग फक्त रेव्हेन्यू वाढलं आणि प्रिसिजन केमशाफ्ट रिझल्ट कमजोर आहे. गुजरात एनर्जी रिझल्ट सुंदर आहे. बोरोना वेव्ज रिझल्ट छान आहे आणि तसाच सुंदर रिझल्ट TD पॉवरचा सुद्धा आहे. पिकॅडेली ॲग्रो यांचा मार्जिन कमी झाला आहे. EPL यांचा रेव्हेन्यू वाढला आहे, पण सनफ्लॅग आयनचा रिझल्ट सुंदर आहे. SP ॲपरल प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे. 3 रुपये डिव्हिडंड दिला आहे. एका शेअरचं 5 शेअरमध्ये ते स्प्लिट करणार आहेत. IFCI रिझल्ट कमजोर आहे. ISGEC कमजोर रिझल्ट आहे. बलरामपूरचं रेव्हेन्यू वाढलं आहे, प्रॉफिट मार्जिन कमी. जश इंजिनिअरिंग टर्न अराउंड आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. TCPL रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. आणि ली आयन बॅटरी सेपरेटर फिल्म विभागामध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं आहे. सूर्या रोशनी, कुसुमगर दोन्हीचेही रिझल्ट सुंदर आहेत. व्यंकितचं पण यावेळेला प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे.
युनिकेम तोट्यातून फायद्यात आली आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे, स्कीपरचाही रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. झायडस लाईफ रेव्हेन्यू वाढला आहे आणि लॉईड्स एंटरप्राइजेस यांचा प्रॉफिट कमी झाला आहे, पण रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्हीही गोष्टी वाढलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आजचं मार्केट कसं चालेल, काय होईल, तर आज मार्केट व्होलटाईल राहील असं दिसतंच आहे. कारण आजचा 2 एक्सपायरीमधला सँडविच सेशन आहे आणि सगळीकडे अनिश्चितता खूप आहे. तर त्या अनिश्चिततेमध्ये काय काय होतं हे बघावं लागेल. अजूनही इराण अमेरिका यांच्यातलं कुठलंही डील झालेलं नाही. स्ट्रेट ऑफ हार्मुझ खुला झाला नाही. त्यामुळे क्रूड सातत्याने वाढतोय, पण एवढा धसका बसणार नाही. कारण आता मार्केटला या सगळ्या गोष्टीची सवय झाली आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना सवय झाली आहे आणि त्याच्यातूनच मार्ग काढत काढत आपल्याला प्रॉफिट कसा मिळेल याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. बघूया आजचं मार्केट कसं चालतं आहे ते. नमस्ते.